पण आपला जो विषय आहे तो विषय आहे द्वेषामुळं स्वतःवर होणारे परिणाम. हा आपला विषय आहे आणि काल आपण हा जो विषय आहे शिकण्यासाठी सुरुवात केली होती आणि काल आपण जवळपास एकूण 6 जे मुद्दे आहेत ते आपण कव्हर केले. त्यापैकी किती मुद्दे तुम्हाला समजले आहेत ते तुम्हाला सांगता येईल का? जर एखादा मुद्दा राहून गेला असेल तर मग तो तुम्हाला परत समजून सांगता येईल. किंवा काल आपण एकूण किती गोष्टी शिकलो, जर तुमच्या काही लक्षामध्ये असेल तर तुम्ही सांगू शकता यावेळेला. तुम्हाला काल कोणत्या कोणत्या गोष्टी शिकायला भेटल्या? आपण रिव्हिजन करणार आहोत आणि त्यानंतर पुढे आपण जाणार आहोत. तुम्ही सांगू शकता? हो दादा, आपण द्वेषामुळे स्वतःवर होणारे परिणाम याविषयी शिकलो. त्यामध्ये होती आपली शांती निघून जाते. द्वेष आपल्याला आतून पोकळ करत असतो, आपले हाड हे कुजवत असतो. आणि जर आपल्यामध्ये शांती ठेवायची असेल तर द्वेषाला आपल्यातून काढून टाकायला हवे. आणि मानसिक तणाव आपल्या जीवनात निराशा येते. द्वेषामुळे मानसिक तणाव पण येतो आणि आपल्या जीवनामध्ये निराशा पण येते. त्यामध्ये दुसरा मुद्दा होता द्वेषामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा होता द्वेषामुळे आपल्या पारिवारिक संबंध बिघडतात. सहावा मुद्दा होता द्वेषामुळे सतत सूड भावना घेण्यासाठी उत्सव होतो. म्हणजे द्वेषामुळे आपल्या मनामध्ये सतत सूड घेण्याची भावना ही असते. आणि सातवा मुद्दा होता द्वेषामुळे आयुष्यात आनंदाची कमतरता येते. म्हणजे आपण आपला आनंद हा विसरून जातो. इतर व्यक्तींचा द्वेष करण्यामध्ये आपण सर्व काही आपल्या स्वतःलाच इजा करत असतो. आनंदाचा अनुभव व्यवस्थित घेता येत नाही. द्वेषामुळे व्यक्ती इतरांच्या चुकाकडे लक्ष देतो आणि आपण आपला आनंद हा घेऊ शकत नाही आणि आनंदी जीवन जगत नाही. जर आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल तर द्वेष हा आपल्यातून काढून टाकायला पाहिजे आणि द्वेषाला आपल्यामध्ये थारा नसायला पाहिजे, असं आपण काल शिकलो होतो. व्हेरी गुड, खूप सुंदर. आणखीन कोणी? काल आपण काय शिकलो होतो? काल सर्वजण होते का? आवाज येतोय माझा? येत आहे. येस. काल आपण द्वेषामुळे स्वतःवर होणारे परिणाम याबद्दल शिकलो आणि त्यामुळे आपण पहिला मुद्दा घेतला होता की आध्यात्मिक नुकसान होतं आपल्याला आणि आपल्या जीवनातील शांतीही निघून जाते. आपल्या द्वेषामुळे आपण डिप्रेशन मध्ये जातो, मानसिक तणावामध्ये जातो. द्वेषामुळे आपण आपल्या शरीरावर होणारा जो परिणाम आहे हा आपल्या शरीरावर पण परिणाम होतो शारीरिक दृष्ट्या. आणि अनेक प्रकारचे जे आपले संबंध असतात ते बिघडतात. आपल्या मनामध्ये सोडाची भावना निर्माण होत असते आणि आपल्या जीवनातील जो आनंद आहे तो निघून जातो, शांती निघून जाते. याबद्दल आपण काल शिकलो. खूप सुंदर, खूप 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 सुंदर. व्हेरी गुड ब्रदर सुभाष आणि ताई, व्हेरी गुड, खूप सुंदर. आणखीन कोणाला सांगतील काल आपण काय शिकलो? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण काल असं शिकलो की आपल्या मनामध्ये जे काही द्वेष असतात ते आपल्याला कसं म्हणजे नाही का आपल्या मनात किती विष घालवतात आपण असं काल शिकलेलो होतो. आणि जर आपण द्वेष करतो तर आपल्यावर पण त्याचा परिणाम होतो आणि आपण जेवणाकडे पण दुर्लक्ष करतो काही वेळेस. तर त्याच ज्या व्यक्तीने आपल्यासोबत वाईट केलंय, ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात द्वेष असतं त्याच्याविषयी आपण विचार करत असतो, त्याच्याविषयी आपण मनात कुटकुट करत असतो. तर ते आपल्याला करायचं नाहीये आणि आपल्याला ते सोडून द्यायचंय. द्वेष आपल्या मनातून कायमचाच काढून टाकायचा आहे आणि त्या व्यक्तीकडे आपण क्षमा पण मागितली पाहिजे. तर एवढं आपण शिकलो होतो आणि मी काही पॉइंट लिहिलेले नव्हते. मला जेवढं समजलं तेवढं मी सांगितलं. धन्यवाद. व्हेरी गुड, खूप 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 सुंदर साक्षी, व्हेरी गुड. आणि आपण जे काल शिकलो
ते बरोबर आहे का? तुम्हाला त्यातनं जे काही शिकवलं गेलं, उदाहरणार्थ आपण 6वा मुद्दा शिकलो, सतत सूड घेण्याची भावना जी आहे ती आपल्या आतमध्ये निर्माण होत असते ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीप्रती आपल्या मनामध्ये द्वेष ठेवतो त्यावेळेला. तर हे खरं आहे की खोटं आहे? खरं आहे ना. खरं आहे. ओके. म्हणजे द्वेष आपल्याला कशा प्रकारे ऑपरेट करतो हे आपल्याला शिकायला भेटत आहे. आणि देवाला धन्यवाद द्या चर्च की इतकं सुंदर असं शिक्षण पवित्र आत्मा आपल्याला रोज संध्याकाळी शिकवतं. पवित्र आत्मा हा एक उत्तम शिक्षक आहे. तो एक व्यक्ती आहे, तो एक पर्सन आहे आणि तो आपल्याला अशा प्रकारचं शिक्षण देतो की आपण देव काय आहे, त्याचं देवाची इच्छा काय आहे ते आपण समजून घ्यावी आणि त्याप्रमाणे आपण जे आहे ते जीवनामध्ये वाटचाल करावी. यासाठी अनेक विषय पवित्र आत्मा आपल्याला गेल्या 6 महिन्यापासून आपल्याला शिकवत आहे. आणि म्हणून जे काही शिकवलं जातं ते लिहून घ्या. नोट्स जे आहेत तुम्ही कॅरी करा. पवित्र शास्त्राचं वचन सांगितलं जातं, त्यामध्ये अंडरलाईन जे आहे ते वचनाच्या खाली करा. आणि जर काही राहून गेलं तर YouTube वरती व्हिडिओ अवेलेबल आहे. तुम्ही ज्यावेळेला तुमच्याकडे वेळ असतो त्यावेळेला तुम्ही YouTube वरती जाऊन हे सर्व जे शिक्षण आहे हे तुम्ही त्या ठिकाणी परत जर काही सुटलं राहून गेलं तर तुम्ही ते ऐकू शकता आणि आपले जे नोट्स आहेत ते तुम्ही लिहू शकता. आणि म्हणून ह्या सर्व टेक्नॉलॉजी बद्दल देवाला धन्यवाद द्या, शिक्षणाबद्दल देवाला धन्यवाद द्या. रोज संध्याकाळी आपल्याला आध्यात्मिक अन्न खायला भेटतं, त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. अनेक लोकांना आत्मिक मानना आध्यात्मिक अन्न जे आहे ते रोज खायला भेटत नाही. रोज आठवड्यातून एकच वेळेस काही लोकांना सहभागिता भेटते आणि आपण फार आशीर्वादित आहोत की आपल्याला रोज संध्याकाळी देवाचं वचन आपल्याला शिकायला भेटतं. आणि आपण हा जो विषय आहे तो पुढे कंटिन्यू करणार आहोत, कारण काही पॉइंट जे आहेत ते काल शिकवायचे राहून गेले कारण खूप वेळ काल झाला होता. पण हो, मला आशा आहे की काल तुम्ही द्वेषामुळे स्वतःवर होणारा परिणाम हे तुम्ही एन्जॉय केलं असेल. काल तुम्ही एन्जॉय केलं का कालचं शिक्षण? कालचं शिक्षण तुमच्या मनावरती इफेक्ट टाकणार होतं का? प्रभाव टाकणार होतं? कालचं शिक्षण, काल अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या. हो दादा. हो अनेक गोष्टी दादा, प्रभाव टाकणार होतं ते आपल्या जीवनावर. ओके. अनेक गोष्टी ह्या आपल्या जीवनाशी संबंधित होत्या. अनेक गोष्टी ह्या आपल्या जीवनामध्ये झालेल्या आहे, होत असतील किंवा होऊन गेल्या असतील, नाही का? आपण हे कव्हर करत आहोत, त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. आणि पुढचा जो मुद्दा आहे तो आपण लिहिणार आहोत, मुद्दा क्रमांक 8. ठीक आहे. ओव्हरऑल तुम्हाला मी सुरुवातीपासून फक्त मुद्दे हायलाइट करतो, एक्सप्लेन करणार नाही, कारण काल ते एक्सप्लेन केलं आहे. पहिला मुद्दा आहे, ज्यावेळेस आपण द्वेष बाळगतो त्यावेळेला आपलं आत्मिक नुकसान होतं. आपल्या जीवनातली जी शांती आहे, मुद्दा क्रमांक 2, आपल्या जीवनातली शांती निघून जाते. मुद्दा क्रमांक 3, मानसिक तणाव आपल्या जीवनामध्ये येत असतो. मुद्दा क्रमांक 4, आपलं जे शारीरिक आरोग्य आहे त्याच्यावरती परिणाम होतो द्वेषामुळं. मुद्दा क्रमांक 5 आहे, आपले जे संबंध आहे ते बिघडतात. मुद्दा क्रमांक 6 आहे, सतत सूड घेण्याची भावना आपल्यामध्ये जे आहे ते निर्माण होत असते. आणि मुद्दा क्रमांक 7 आहे, आयुष्यात आपल्या आनंदाची काय असते, कमतरता होत असते. आणि ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या मनामध्ये ज्या व्यक्तीप्रती द्वेष बाळगलेला आहे त्या द्वेषामुळं होत असतं. आता मुद्दा क्रमांक 8 आपण पाहणार आहोत की ज्या वेळेला आपण आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष बाळगतो त्या वेळेला आपण देवाच्या आज्ञेचं सरळ सरळ उल्लंघन करत असतो. आपण देवाच्या आज्ञेचं सरळ सरळ काय करत आहोत, उल्लंघन करत आहोत. जर आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी काय आहे, द्वेष आहे. आता तो द्वेष कोणत्या कारणाने आलेला आहे ते कारण आपण पाहणार नाही, पण द्वेष आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीप्रती आहे
तर हा द्वेष आपल्याला देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याकरता प्रवृत्त करत असतो. वचन बघा काय सांगत आहे. मत्तयाचं पुस्तक 22 अध्याय आणि त्याचं 39 वचन आपण वाचू. आणि ह्या वचनामध्ये देव आपल्याला काय सांगत आहे, देवाची इच्छा काय आहे पहा आपल्याकडं. 22 अध्याय 39 वचन. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. बघा वचन व्हेरी गुड. वचन सांगत आहे देव आपल्याला दुसऱ्यांवर प्रेम करायला सांगत आहे. वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे, जशी तू आपल्या स्वतःवर तशीच तू इतरांवर देखील प्रीती केली पाहिजे. आता आपल्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीप्रती जर द्वेष आहे तर आपण त्या व्यक्तीवरती प्रीती करू शकत नाही, कारण आपल्या मनामध्ये असलेला द्वेष आपल्याला त्या व्यक्तीवरती प्रीती करण्यापासून काय करत आहे, अडवत आहे. आणि द्वेष हा आपल्याला देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याकरता फोर्स करत आहे. आणि द्वेषाच्या साहाय्याने आपण देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करतो आणि ज्या भावाप्रती आपल्या मनामध्ये द्वेष आहे त्याच्यावर आपल्याला द्वेष प्रीती करू देत नाही. द्वेष हा नेहमी प्रेमाच्या विरोधात आहे. द्वेष हा नेहमी प्रेमाच्या विरोधात आहे आणि त्यामुळं देवाच्या आज्ञेचं उल्लंघन जे आहे ते होत असतं. देवाच्या आज्ञेचं पालन जे आहे ते आपल्याकडनं होत नाही. मग ह्या संध्याकाळच्या वेळेला आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणार आहोत आणि आपण हे शोधणार आहोत आपल्या आतमध्ये की आपल्या आतमध्ये आपण कोणाविषयी द्वेष बाळगला आहे का. जर बाळगला असेल, आपण मनुष्य, लक्ष द्या, आपल्याला देखील आपल्या काय आहे, भावना आहे, इमोशन्स आहे, ठीक आहे ना. परंतु लक्ष द्या, आपण मनुष्य आहोत. आपल्या मनामध्ये आपण एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष बाळगू शकतो किंवा बाळगतो, परंतु तो द्वेष आपल्याला देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करण्यासाठी सांगत आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. मग आपल्या समोर चॉईस आहे, आपण द्वेषाचं ऐकायचं की देवाचं ऐकायचं. आपल्या समोर निवड आहे, बरोबर का नाही. आपल्या समोर काय आहे, निवड आहे. मग आपल्याला जर देवाचं ऐकायचं आहे तर मग ज्या व्यक्तीप्रती आपल्या मनामध्ये द्वेष आहे त्या व्यक्तीवरती आपल्याला प्रीती करायची आहे. आणि कशी प्रीती करायची, वचनामध्ये लिहिलेलं आहे. प्रीती कशी करायची, वरवर नाही, तोंड देखलं नाही किंवा चला आलाय समोर म्हणून चला बोलून घेऊ आपण, नाही का, बोलायचं म्हणून बोलायचं, म्हणजे असं नाहीये, वरवर नाहीये. तिथं वचनामध्ये लिहिलेलं आहे, ब्रदर सुभाष यांनी आत्ताच वाचलं आहे, जशी तू आपल्या स्वतःवर प्रीती करतो तशीच इतरांवर प्रीती करायची आहे. तशीच इतरांवर काय करायची आहे, प्रीती करायची. लक्ष द्या, देवाचं आपण शत्रू बनवू नये, पहिली गोष्ट. आणि द्वेष आपल्याला देवाचं शत्रू बनवण्याकरता काय करतो माहिती का, फोर्स करत असतो. आणि म्हणून आपण ह्या संध्याकाळच्या वेळेला लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष असायला नको आहे. ठीक आहे. 9 नंबरचा जो मुद्दा आहे तो आहे पश्चातापाची भावना आपल्यामध्ये उशिरा येते द्वेषामुळं. लक्ष द्या, आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो त्यावेळेला द्वेष आपल्या मनामध्ये आपण केलेल्या जे काही चुका आहे किंवा पाप आहे किंवा द्वेष आपल्याला संबंधित व्यक्तीबरोबर नेहमी चुकीचं वागण्यासाठी काय करत असतो, सांगत असतो. मग अशा वेळेला आपण चुकीचं वागून जातो आणि चुकीचं वागल्यानंतर आपल्याला लगेचच जो आहे पश्चाताप होणं गरजेचं आहे. पण द्वेष आपल्याला त्या व्यक्तीप्रती पश्चाताप होऊ देत नाही. पश्चातापाची जी भावना आहे आपल्यामध्ये असलेली ती द्वेष अडवून ठेवतो. पश्चातापाची जी भावना आहे ती द्वेष आपल्यामध्ये आणण्याकरता फार उशीर लावतो. आणि लक्ष द्या,
खऱ्या अर्थाने द्वेषामुळे लोकांशी वाईट वागणूक जी आहे ती होत असते, जी नंतर स्वतःला खूप काय करते, पश्चाताप करायला लागते. म्हणजे उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या असतील आणि त्या व्यक्तीबद्दल आपण आपल्या मनामध्ये द्वेष बाळगला असेल, तर तो द्वेष आपल्याला त्या व्यक्तीसोबत वाईट वागण्याकरता प्रवृत्त करत असतो. वाईट वागण्याकरता द्वेष आपल्याला शिकवत असतो आणि आपण त्या व्यक्तीसोबत द्वेषाने आपल्याला शिकवल्याप्रमाणे वाईट वागतो आणि वाईट वागल्यानंतर लगेचच जे आहे ना, आपल्याला पश्चाताप येणं गरजेचं आहे की मी त्याच्यासोबत खूप वाईट वागलो आहे. पण द्वेष काय करतो माहितीये का? द्वेष आपल्याला आपल्यामध्ये पश्चातापाची जी भावना आहे ना, ती तो येऊ देत नाही. आणि जर ती त्याने येऊ पण दिली तर ती फार उशिरा येऊ देतो आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणून लक्ष द्या, तुम्ही याकडे अतिशय बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुमच्या मनामध्ये, जर आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीप्रती जर द्वेष आहे, तर तो द्वेष आपल्याला त्या व्यक्तीची निंदा करायला लावतो, त्या व्यक्तीची चुगली करायला लावतो, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला श्राप द्यायला लावतो. तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आवडेल अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी द्वेष आपल्याला कधीच काय करत नाही, सांगत नाही किंवा शिकवत नाही. आपण एक सतत त्या व्यक्ती बरोबर काय करत असतो, नेहमी वाईट वागत असतो. तो व्यक्ती आपल्यासोबत इतका वाईट वागलेला नसतो, पण आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीप्रती असलेला जो द्वेष आहे तो आपल्याला आपले नातेसंबंध तोडण्याकरता शिकवत असतो. त्या व्यक्तीप्रती आपल्याला पश्चातापाची भावना जी आहे ती येत नाही. इतकं क्रूर, इतकं कठोर आपले जे विचार आहे, आपलं जे अंतःकरण आहे, द्वेष करत असतो. आणि म्हणून लक्ष द्या, आपल्या मनामध्ये पश्चातापाची भावना ही आपण एखाद्याला जर दुखवलं तर लगेच आली पाहिजे. जर ती उशिरा येत आहे याचा अर्थ हा आहे की आपल्या मनामध्ये संबंधित व्यक्तीप्रती द्वेष आहे. देवाच्या लेकरांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला असे लोक आवडतात जे पाप कबूल करतात आणि सोडून देतात आणि पश्चाताप करतात. देवाची इच्छा ही आहे की आपण नेहमी पश्चातापी हृदयाचे लोक असावे, पश्चातापी अंतःकरणाचे आपण लेकर असावे, अशी देवाची काय आहे, इच्छा आहे. त्यानंतर जो 10वा मुद्दा आहे तो आहे आत्मिक प्रगती थांबते. तुम्ही लिहित असाल तर तुम्ही लिहून घ्या. जर काही राहिलं तर तुम्ही विचारू शकता, त्यावर तुम्हाला सांगितलं जाईल. लक्ष द्या, 10वा जो मुद्दा आहे तो आहे आपली आत्मिक प्रगती थांबते. ठीक आहे. आपण ज्या वेळेला रोमकराचं पत्र आपण काढतो किंवा गलती करायचं पत्र आपण काढतो, तर त्या ठिकाणी परमेश्वर देवाची इच्छा आहे की आपण रोज आणि रोज नवीन स्वभावामध्ये वाढलं पाहिजे. रोज आपण नवीन स्वभावामध्ये काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. देवाचं वचन पवित्र शास्त्रामध्ये असं सांगतं की आपण देवामध्ये नवी उत्पत्ती आहोत. देवामध्ये आपण नवीन काय आहोत, निर्मिती आहोत. मग आपण जर नवीन निर्मिती आहोत देवामध्ये, तर देवाची इच्छा ही आहे की आपण दिवसेंदिवस आत्मिकरित्या वाढलं पाहिजे. मग आपण कोणत्याही गोष्टींमध्ये वाढलं पाहिजे. आपण गलती करायच्या पत्रामध्ये आपण या गलती करायचं पत्र आपण काढू. याचा 5वा जो अध्याय आहे गलती करायचं पत्र, याचं 5वा अध्याय आपण काढू. आणि त्या गलती करायच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये देवाची इच्छा काय आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये वाढलं पाहिजे. 22 वचन कोणीतरी वाचा, वचन 22. गलती करायचं पत्र 5वा अध्याय आणि 22. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा. 23 पण वाचा. सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे, अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. व्हेरी गुड. आता बघ, देवाची इच्छा काय आहे, तुम्ही आत्मिक प्रगती केली पाहिजे. तुम्ही आत्मिक प्रगती केली पाहिजे. आणि आत्मिक प्रगती
ही तुमची दिवसेंदिवस होणं गरजेचे आहे. आणि तुमची आत्मिक प्रगती जर होत नाहीये तर याचा अर्थ हा आहे की अजूनही आपल्या मनामध्ये आपण द्वेष हा कोणत्या तरी व्यक्तीप्रती बाळगला आहे. कारण आपल्याला त्या व्यक्तीवरती प्रीती करता येत नाही. आपल्याला खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीसोबत आनंद जे आहे ते करता येत नाही. आपल्या जीवनामध्ये कुठेतरी शांतीची कमतरता आपल्याला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण सहनशील नाहीये. आपल्या जीवनामध्ये आपण ममताहीन अशा प्रकारची लोक बनू. जर आपल्या जीवनामध्ये जर द्वेष आहे तर आपण चांगलं करण्याऐवजी आपण वाईट करू. जर द्वेष आपल्या जीवनामध्ये आहे आपण एखाद्या व्यक्तीबरोबर विश्वासू राहण्याऐवजी आपण अविश्वासू राहत आहोत. याचा अर्थ हा आहे की आपल्या मनामध्ये द्वेष आहे. लक्ष द्या, देवाचं वचन हे सांगत आहे की द्वेष काय करतं माहिती का? द्वेष तुमची आत्मिक प्रगती थांबवत असतो. द्वेष हा तुम्हाला आत्मिकरित्या वाढू देत नाही. लक्ष द्या, ज्या वेळेला एखाद्या स्त्रीला दिवस जातात, ज्यावेळेला एखादी स्त्री गरोदर होते, त्यावेळेला डॉक्टर तिला वेळोवेळी हॉस्पिटलमध्ये बोलवतात आणि वेळोवेळी डॉक्टर तिच्या गर्भामध्ये असलेलं जे बाळ आहे ना, त्याची जी वाढ आहे त्यावर डॉक्टर लक्ष ठेवतात. त्यासाठी सोनोग्राफी काढल्या जाते, त्यासाठी वजन चेक केलं जातं, त्यासाठी रक्त चेक केलं जातं, त्यासाठी जे आहे ते आईला गोळ्या औषधं जे आहेत ते रेफर केल्या जातात, लिहून दिले जातात. आणि हे आवर्जून सांगितलं जातं की जेवण झाल्यानंतर हे तुम्ही घेणं गरजेचं आहे. डॉक्टर हे त्या बाळाच्या वाढीला घेऊन फार काय असतं माहिती का, फार गंभीर असतं. बाळाची वाढ ही आईच्या गर्भामध्ये व्हावी यासाठी डॉक्टर फार काय करतात माहिती का, लक्ष देत असतात. जर एखाद्या बाळाची वाढ व्हावी यासाठी डॉक्टर पुरेपूर लक्ष देतात तर मग विचार करा, फक्त शारीरिक वाढ होणं हेच देवाच्या दृष्टीने गरजेचं नाहीये, तर त्याबरोबर आत्मिक वाढ होणं देखील गरजेचं आहे. मग आत्मिक वाढ होणं म्हणजे काय? तुम्ही नेहमी एकमेकांसोबत प्रीतीने राहायला पाहिजे. देवाचं वचन सांगतं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा पुन्हा आनंद करा. तुम्ही ह्या जगामध्ये राहत असताना लक्ष द्या, समस्या, प्रॉब्लेम, अडीअडचणी, अनेक प्रकारचे त्रास ह्या गोष्टी आहेत जीवनामध्ये. पण जर आपल्या जीवनामध्ये जर देव आहे ना, तर आपल्याला नेहमी देवामध्ये आनंद करता आला पाहिजे. वचन सांगतं की देवाचा आनंद आपल्यापासून कोणीही हिरावून घेत नाही. देवाची जी शांती आहे ती आपल्यापासून कोणीही हिरावून घेत नाही. प्रभू येशू स्वतः म्हणतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. जग देतं तसं नाहीये. जगाची शांती आणि देवाची शांती यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि आपल्याला देवाची शांती प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला आपल्या मनामध्ये ज्या पण व्यक्तीप्रती द्वेष असेल, एखादा व्यक्ती आवडत नसेल आणि त्याच्याविषयी आपण आपल्या मनामध्ये द्वेष बाळगला असेल, लक्ष द्या, तो द्वेष आपल्याला आतून काय करते माहिती का? ठिसूळ करते. तो द्वेष आपल्याला आतून काय करते माहिती का? तणावावरती आपल्या जास्त जे आहे ना प्रेशर आणते. आत्मिक, शारीरिक, मानसिक तणावातून आपल्याला ते घेऊन जाते. तो जो द्वेष आहे ना आपल्या नातेसंबंधांवरती खूप मोठा वाईट परिणाम जे आहे ते टाकत आहे. तो जो द्वेष आहे ना आपल्याला आपल्या आयुष्याचं जीवन जगण्याचा आनंद जे आहे तो व्यवस्थित प्रॉपर जे आहे ते घेऊ देत नाहीये. तो द्वेष आपल्याला पश्चाताप करू देत नाहीये. द्वेषामुळे आपला फार मोठा लॉस होतो, फार मोठं नुकसान होतं. मे बी तुमच्या मनामध्ये तुमच्या घरातील व्यक्तींविषयी द्वेष असू शकतो, तुमच्या ओळखीच्या लोकांविषयी तुमच्या मनावर द्वेष असू शकतो. पण हा जो द्वेष आहे, जो बाळगलेला आहे, तो आपलं नुकसान करत असतो. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मला लक्ष द्या, द्वेष मनावर इतका हावी होतो की आत्मिक प्रगतीसाठी लागणारा वेळ आणि प्रयत्न काय होतो म्हणजे वाया जातो. देवाचं वचन हे समजून घेणं फार गरजेचं आहे. देवाचं वचन जर आपल्याला समजलं तर आपण देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करू आणि देवाच्या वचनाप्रमाणे ज्यावेळेस आपण आचरण करू त्यावेळेला आपली
निश्चित अर्थाने आत्मिक प्रगती थांबण्याऐवजी ते आणखीन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मनामध्ये कोणाविषयी द्वेष ठेवू नका, त्यामुळं आत्मिक प्रगती होत नाही. एकूण 10 गोष्टी आपण शिकलो आहे. आणि लक्ष द्या, आता आपण ह्या ज्या 10 गोष्टी शिकलो आहे त्याचा जो निष्कर्ष आहे ते आपण पाहणार आहोत. तुम्ही लिहून घेऊ शकता जर तुम्हाला जो निष्कर्ष आहे, ह्या 10 गोष्टी आपण शिकलो त्याचा जो सार आहे तो सार आपण लिहिणार आहे. द्वेषाचा परिणाम फक्त इतरांवर होत नाही. जो द्वेष आपण आपल्या मनामध्ये बाळगलेला आहे त्या द्वेषाचा परिणाम फक्त इतरांवर होत नाही, तर तो स्वतःच्या शरीरावरती, मनावरती आणि आत्म्यावरही होत असतो. किती भागांमध्ये होत आहे द्वेषाचा परिणाम? स्वतःच्या शरीरावरती, स्वतःच्या मनावरती आणि स्वतःच्या आत्म्यावरती. ह्या 3 भागामध्ये द्वेष काय करतो माहितीये का? त्याचा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, तो सोडत असतो. त्याचा जो इफेक्ट आहे, त्याचा जो परिणाम आहे तो काय करत असतो? सोडत असतो. लक्ष द्या, द्वेष हा आपल्या जीवनामध्ये ह्या 3 भागावरती काय करतो माहिती का? त्या 3 भागांना डॅमेज करत असतो. म्हणून आपल्याला द्वेष सोडून द्यायचा आहे आणि क्षमा आणि प्रेमाची शिकवण आपल्याला काय करायची आहे? लोकांना नेहमी द्यायची आहे. लोकांना क्षमा करा आणि लोकांना नेहमी देवाचं प्रेम दाखवा तुमच्यामधून. वचन सांगत आहे रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 17 वचन आपण काढू. रोमकराचं पत्र 12 अध्याय आणि 17 वचन कोणीतरी काढा. त्या ठिकाणी काय लिहिलंय पहा. रोम 12:17. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसाच्या दृष्टीने ते सात्विक, ते करण्याकडे लक्ष ठेवा. व्हेरी गुड. वचन काय सांगत आहे? वचन असं म्हणत आहे वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. आणि आपण तशीच फेड करतो, कारण तशी फेड करण्यासाठी आपल्याला द्वेष काय करतो? उकसवतो. त्याने तुझं वाईट केलं ना, मग तू पण त्याचं वाईट कर. त्याने तुझं असं केलं का, बर वेळ येऊ दे, शांत बस, तू पण वेळ आली का तसंच कर. त्याने तुला असं केलं, तू पण तसंच कर, पण थांब वेळ आल्यानंतर. म्हणजे द्वेष आपल्याला त्या व्यक्तीने आपलं जसं वाईट केलेलं असतं ना, त्याच प्रकारे आपल्याला देखील त्याची वाईट फेड करण्याकरता उकसवत असतो आतल्या आत. पण वचन सांगत आहे, वचन स्पष्टपणे या ठिकाणी सांगत आहे वाईटाबद्दल कोणाचे वाईट करून फेड करू नका. कारण अशा प्रकारची जी वागणूक आहे ही देवाच्या लेकरांनी करावी अशी देवाची इच्छा नाही. हा सार आहे. द्वेष आपल्या जीवनावरती, आपल्या मनावरती, आपल्या आत्म्यावरती प्रभाव टाकत असतो, आपल्या शरीरावरती प्रभाव टाकत असतो, आपल्या खानपानावरती प्रभाव टाकत असतो, आपल्या कामावरती प्रभाव टाकत असतो, आपल्या नातेसंबंधावरती प्रभाव टाकत असतो. द्वेष हा आपल्या करता चांगला नाही आणि म्हणून तो द्वेष आपण बाळगणं सोडून दिलं पाहिजे. मग द्वेष बाळगणं सोडून देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? असे कोणते उपाय आहे का? हो आहे, असे उपाय आहे. मग द्वेष आपल्यामधून निघून गेला पाहिजे. द्वेषाने आपल्यावरती नियंत्रण करू नये यासाठी आपल्याकरता काही उपाय आहे का? तर उपाय आहे. पहिली गोष्ट आपण काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट प्रार्थना करून देवाकडं क्षमा मागा. देवासमोर कबूल करा, हो देवा, मी माझ्या पतीबद्दल माझ्या मनात द्वेष ठेवला, मी माझ्या पत्नीबद्दल माझ्या मनामध्ये द्वेष ठेवला, मी माझ्या सासूबद्दल, सुनेबद्दल किंवा मी माझ्या नणंदबद्दल, सासऱ्यांबद्दल, माझ्या ओळखीच्या लोकांबद्दल, माझ्या मित्रांबद्दल, मैत्रिणींबद्दल, माझ्या बॉस बद्दल मी मनामध्ये द्वेष ठेवला आणि मी कबूल करते, मला क्षमा कर. देवाकडं प्रार्थना केली पाहिजे. जर आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष आहे तर आपण कबूल केलं पाहिजे आणि आपण देवाला म्हटलं की देवा, हो माझ्या मनामध्ये द्वेष आहे, मला क्षमा कर आणि हा द्वेष माझ्यामधून काढून टाक. पहिली गोष्ट, हा एक उपाय आहे. दुसरा उपाय आहे स्वतःच्या भावना
व्यक्त करण्यासाठी जवळच्या व्यक्तीशी बोला. अनेक वेळा तुम्ही तुमचं मन, तुमच्या ज्या भावना आहेत, उदाहरणार्थ जर तुम्हाला कोणी दुखवलं किंवा तुमच्या मनासारखं एखादी गोष्ट जर कोणी केलेली नाहीये, त्यामुळं तुम्ही दुखवल्या आणि तुमचं ते दुखणं हे द्वेषामध्ये परिवर्तित होण्या अगोदर तुम्ही अशा एक व्यक्ती निवडा ज्याकडं बसून तुम्ही तुमच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करू शकाल. तुम्ही तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही काय करू शकाल, व्यक्त करू शकाल. का माहिती का? कारण अनेक वेळा आपण आपल्या भावनांना दाबून ठेवतो. आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या आपण इतर व्यक्तींसोबत काय करत नाही, व्यक्त करत नाही. सर्वांसोबत व्यक्त करू नका. असा एक व्यक्ती बघा जो विश्वासू आहे, जो देवाला भिणारा आहे, जो तुमच्या भावनांची कदर करत, जो तुमच्या भावना समजून घेईल, जो तुमच्या भावना समजून घेतल्यानंतर तुम्हाला पवित्र शास्त्रातून काहीतरी उत्तेजन देईल, जो तुम्हाला मदत करेल तुमच्या त्या दुःखाला कमी करण्यासाठी, तुमच्या त्या प्रॉब्लेमला कमी करण्यासाठी. अशा व्यक्ती निवडा. उपाय काय आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत काय करा, तुम्ही त्या शेअर करा, तुम्ही त्याच्यासमोर त्या व्यक्त करा. तिसरा जो उपाय आहे तो आहे बायबलचा अभ्यास करणे व येशूच्या प्रेमाचा आदर्श अनुसरण. ठीक आहे. तिसरा जो उपाय आहे, बायबल आहे तुमच्याकडं. बायबल हे जिवंत देवाचं पुस्तक आहे. बायबलमध्ये 69 पुस्तक आहे आणि ते संपूर्ण उत्पत्ती ते प्रगटीकरण हे देवाने लिहिलेलं आहे. लक्षात द्या. जर तुमच्या मनामध्ये द्वेष आहे तर त्या द्वेषावरती तुम्हाला विजय मिळवायचा आहे तर मग तुम्ही रोज बायबल वाचा आणि बायबल जे काही तुम्हाला सांगतं त्याप्रमाणे करा. येशूच्या प्रेमाचा आदर्श काय करा, अनुसरण. येशूने काय केलं? येशूला नावं ठेवली, येशूला फटके मारण्यात आले. तर तुम्ही यशायाचं पुस्तक 53 अध्याय, तिथं असं म्हटलेलं आहे, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला, परमेश्वराचा बुस कोणास प्रगट झाला. तो त्यापुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिलं तर त्याजवळ कोणाचं मन बसेल असं त्याच्यात काही सौंदर्य नव्हतं. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला असं तो पुरुष पाहून लोक तोंड फिरत होते. लक्ष द्या, यशाया 53 जो आहे ना त्याच्यामध्ये येशूच्या सर्व दुःखाची, परेशानीची, त्रासाची त्या ठिकाणी काय केलं, उल्लेख केलाय. तुम्हाला माहिती का, येशू वधस्तंभावरती असताना त्याच्या मनामध्ये ज्या लोकांनी त्याला त्रास दिला ना त्याच्या मनामध्ये द्वेष नव्हता, सूड घेण्याची भावना पण नव्हती. तो म्हटला, हे पित्या यांना क्षमा कर, कारण हे काय करताय यांना समजत नाही. येशू असं का बोलू शकला? त्याच्या जागेवर आपण असतो तर आपण म्हटलं असतं की यांना एका क्षणात नष्ट करून टाकलं असतं. येशूला पण करता आलं असतं. पेत्रने ज्या वेळेला मलकाचा कान कापला ना त्यावेळेला येशू त्याला म्हणाला, पेत्र तुझी तलवार जागच्या जागी ठेव. तुला काय वाटतं? हा, येशूच्या एका शब्दावरती स्वर्गदूत आले असते. येशूला पकडून नेणाऱ्यांना त्या ठिकाणी नाश केला असेल ठिकाणी. पण तुम्हाला माहिती का, चर्च मानव देहामध्ये राहून एक परफेक्ट जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी येशू या भूतलावरती आला आणि त्याने ते जगलं वधस्तंभावरती असताना. मत्तेच्या पुस्तकाचा जो 5वा अध्याय आहे ना, डोंगरावरील प्रवचन 5, 6, 7, तिथे बघा, कोणी तुझ्या एका गालावर मारलं ना त्याच्यासमोर दुसरा पण गाल. तिथं वचन आहे, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. तिथं वचनामध्ये जे लिहिन ते धन्य. बघा, वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं. डोंगरावरील प्रवचनामध्ये ज्यावेळेस आपण येतो ना, डोंगरावरील प्रवचनामध्ये अतिशय स्पष्टपणे 5व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, जे आहे कारण त्यांच्यावरती दया होईल. तुम्हाला वाटतं का तुमच्यावरती दया होईल? मग तुम्ही दुसऱ्यांना दया करा. तुम्हाला वाटतं का तुमच्यावरती प्रेम करावं? यस, तुम्ही अगोदर लोकांवरती प्रेम करा. तुम्हाला वाटतं की लोकांनी तुम्हाला जवळ करावं? हो, अगोदर तुम्ही त्यांना जवळ करा. लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की येशूच्या मनामध्ये ज्यांनी त्याला त्रास दिला ना त्यांच्या प्रती येशूच्या मनामध्ये बिलकुलही द्वेष नव्हता.
सूड घेण्याची भावना होती. तो येशू हा रोज प्रार्थना करायचा, रोज बायबल वाचायचा. येशू रोज मंदिरामध्ये वचन वाचण्यासाठी जायचा. येशू देवाच्या सानिध्यामध्ये नेहमी राहत असल्या कारणामुळं द्वेषाने येशूमध्ये प्रवेश केला नाही. आणि म्हणून वधस्तंभावर येशू म्हणला, हे पिता यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. मग काय करायचं? रोज बायबल वाचा. येशूचं जे काही येशू जसं राहिला, येशूचं लाईफस्टाईल फॉलो करा, येशूच्या जीवनाकडे पहा. आणि नंतर मग चौथा जो मुद्दा आहे, शेवटचा, संबंध सुधारण्यासाठी सकारात्मक पावलं उचला. तुमचे संबंध खराब झाले असतील ना, ते खराब नका राहू देऊ. ना बोलते होऊ नका, पाहून न पाहिल्यासारखं करू नका, किंवा पाहून तिथून निघून जाऊ नका, पळ काढू नका, किंवा बघितल्यानंतर मनामध्ये जळू नका, मनामध्ये सूड घेण्याची भावना घेऊ नका. त्याच्यावरती काम करा, क्षमा करा. तुमचे जे संबंध आहे ना, ते सुधारण्यासाठी नेहमी सकारात्मक बोला. सकारात्मक म्हणजे जाऊ द्या, त्याला कळत नाही, जाऊ द्या, झाले असेल चुकी, जाऊ द्या, केलं असेल त्याने तसं, जाऊ द्या, मी क्षमा करतो, जाऊ द्या, माझ्याकडे समजदारपणा आहे, जाऊ द्या, माझ्याकडे क्षमा करण्याचं आमटे, जाऊ द्या, मी त्याच्यावरती प्रीती करतो. सकारात्मक बोला. परिवारामध्ये एकमेकांसोबत संबंध सुधारण्याकरता सकारात्मक बोला. तुम्ही निगेटिव्ह गोष्टी बोलू नका. अशाने तुम्हाला तुमच्या मनातला द्वेष काढून टाकता येणार. आणि म्हणून लक्ष द्या, नेहमी देवाच्या सानिध्यामध्ये राहा, देवाला धरून राहा. देवा माझ्या मनातला द्वेष काढून टाक. माझ्या मनामध्ये जो काही द्वेष आहे, कोणाबद्दल पण असू शकतो, परिवारातील व्यक्तींबद्दल असू शकतो, नातेवाईकाबद्दल, ओळखीच्या लोकांबद्दल, कोणाविषयी पण असू शकतो द्वेष. देवा मला माफ कर, मी लोकांबद्दल माझ्या मनात द्वेष ठेवतो, आणि ह्या द्वेषातून मला सुटकारा दे, ह्या द्वेषातून मला बाहेर काढ. ह्या द्वेषामुळं माझे संबंध खराब झालेले, ह्या द्वेषामुळं माझं मानसिक आरोग्य खराब झाले, शारीरिक आरोग्य खराब झाले, ह्या द्वेषामुळं व्यवस्थित काम करता येत नाही, ह्या द्वेषामुळं मी आतून तुटलो आहे, मला यातून बाहेर काढ. मला प्रीती करणारा व्यक्ती बनव, मला क्षमा करणारा व्यक्ती बनव, मला जवळ करणारा व्यक्ती बनव. निश्चित अर्थाने देवा तुम्हाला द्वेषातून बाहेर काढून एक चांगलं लाईफ दिल्याशिवाय. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. उद्या संध्याकाळी वेळेवरती आपण जॉईन करू. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये प्रेज लॉर्ड. सर्वांना सलाम. सर्वांना हे वचन देवा सर्वांसाठी आशीर्वाद करू.